स्वामी हो परिवार. आज आपली स्वामीचरण टीम जात आहे केरळला. तिथे आपले 142वा आउटलेट सुरू होणार आहे. तर तुम्ही आपल्या व्हिडिओजला पाहत राहा, लाईक करा आणि शेअर करत राहा. घर तर पहाटे आम्ही लवकरच निघणार होतो, पण पाऊस असल्यामुळे आम्ही संध्याकाळी जायचा बेत केला. तुमच्या इथेही पडत होता का? आम्हाला नक्की कळवा. ही आहे कनिष्का, आपल्या आर्यनची मैत्रीण, आणि हा आहे आपला आरू. पाऊस काय थांबतच नव्हता. मग तोपर्यंत आम्ही आमचे बॅग्स पॅक केले आणि गाडीमध्ये नेऊन ठेवले. संध्याकाळचे 5 वाजले होते आणि पाऊस कमी झाला होता, म्हणून आम्ही निघायचे ठरवले. कुठल्याही ट्रिपला जायच्या आधी सगळ्यात पहिलं काम आम्ही करतो ते म्हणजे नारळ फोडायचं. हा आहे आमचा विस्की, जो त्याच्या डॅडाला इथे खूप प्रेम करतोय. आणि मागे आहे आमची इंद्री. इंद्री खूपच लहान आहे, म्हणून तिला आम्ही एका झुली बनवलेलं आणि त्याच्यामध्ये तिला झोपवलं होतं. यावेळी आम्ही आमच्या ट्रिपला ठरवले की आमची दोन्ही पोरं इंद्री आणि विस्की यांनाही न्यायचं केरळला. इथे मागे आम्ही लहान बेडसारखं बनवलं होतं, तिकडे ते लोक खेळत होते. आणि जेवणाच्या वेळी आम्ही जेव्हा रात्री थांबलो तेव्हा इथे एक गोंडपाट होतं, जो आमच्या विस्कीला माहीत नाही काय आवडलं, तो तिकडे खेळत होता. त्यानंतर आम्ही पेट्रोल भरायला थांबलो होतो. दोघांनाही बाहेर काढलं होतं. ते खूप मजा करत होते. खूप टाईम नंतर ते बाहेर आले होते. ही बघा आमची ससा कशी तिच्या बिळेतून बाहेर येते, तिचं खाणं घेते आणि परत ताशामध्ये जाऊन बसून जाते. दुसऱ्या दिवशी आम्ही पोचलो नडगिवेला. हे आहे आमचं गाव आणि आमचं गावातलं घर. इथे पोचल्यावरती आम्हाला कळलं इथे लाईटच नाही आहे, पण गारवा असल्यामुळे आम्हाला गरमी जाणवली नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.